पुढे जाऊया. राज्याचं राजकारण पुन्हा नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मार्ग वेगळे झाले होते. मात्र आता कल्याण डोंबिवली उल्हासनगरचा वचपा काढण्यासाठी भाजप वेगळा निर्णय घेण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकीतल्या विजयामुळे महायुतीत जल्लोषाचं वातावरण होतं. मात्र कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेने मनसेच्या सोबतीने बहुमत मिळवलं आणि इथेच मिठाचा खडा पडला. शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईत ही महापौर पदाची मागणी केली जात होती. त्यामुळे भाजप केडीएमसी उल्हासनगरचा मुंबईत वचपा काढण्यासाठी जुन्या मित्राला म्हणजे उद्धव ठाकरेंना साथ घालण्याचा पर्याय समोर आलाय. राजकीय घोडेबाजार थांबवण्यासाठी भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत झाल्यास हे तीनही पक्ष एकत्रितपणे पर्याय देण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. जुने मित्र एकत्र येणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हो, जुने मित्र एकत्र येणार, एकत्रच आहे आणि एकत्रच राहणार. जुने मित्र म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्रच आहेत. जे काही उबाटा गट आहे तो फक्त बाजूला गेला. मुंबईची महापौर निवडणूक नव्या धक्कातंत्राची नांदी ठरू शकते. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने नवा राजकीय इतिहास लिहिला जाऊ शकतो. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात मतभेद विसरून जुने मित्र एकत्र येऊ शकतात. शिंदेच्या शिवसेनेने भाजप आणि मनसेवर कुरघोडी केली आहे. त्यामुळे राजकीय घोडेबाजार थांबवण्यावरती भाजप आणि ठाकरे बंधूंचं एकमत झालंय. 2019ला वेगळे झाल्यापासून काहीच ठोस हाती लागलं नसल्याची भावना ठाकरेंच्या कोर टीमने व्यक्त केली आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून जुन्या मित्रांचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. 8 वर्षांपूर्वी 82 जागा असताना भाजपाने तत्कालीन एकसंध शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता त्याची परतफेड करून एकत्रित वाटचालीच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडत मवियाच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली होती. तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि अजित पवारांकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा शपथविधी झाला होता. 6 वर्षात अनेक वळणं घेणारं राज्यातलं राजकारण आता जुने मित्र एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा नव्या वळणावरती उभं राहिलंय. त्यामुळे आता नव्या वळणावरती कोण शपथ घेईल हे आता लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.